आता आपल्या बजेटच्या 4 पट सोनं खरेदी करता येईल साईनाथ मल्टीस्टेटच्या सहाय्यानं। फक्त 25% रक्कम तुम्ही द्या, साईनाथ देईल 75% कर्ज, ते सुद्धा माफक व्याजदरात। भविष्यातील समृद्धीसाठी आजच्या भावानं 4 पट सोनं खरेदी करा। साईनाथ मल्टीस्टेट, संपर्क 8349 50 51 21। कोल्हापूरच्या विकासाबाबत क्रीडाई आणणार खासदार आमदारांना एकत्र, अध्यक्ष केपी खोत। क्रीडाई कोल्हापूर व चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या वतीने कोल्हापूर डेव्हलपमेंट व्हिजन 2040 या कार्यक्रमाचं आयोजन रविवारी 22 फेब्रुवारी रोजी सायबर कॉलेजच्या आनंद भवन हॉलमध्ये करण्यात आले आहे। या कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे 3 खासदार, 4 मंत्री व सर्व आमदार यांना एकाच व्यासपीठावर निमंत्रित करण्यात आले असून कोल्हापूरच्या सध्याच्या व भविष्यातील डेव्हलपमेंटसाठी या कार्यक्रमात चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडाईचे अध्यक्ष केपी खोत यांनी दिली। आज क्रीडाई कोल्हापूरच्या कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली, यावेळी ते बोलत होते। कोल्हापूर जिल्हा हा GDP मध्ये भारतात 2 क्रमांकावर होता। आज तो जिल्हा महाराष्ट्रात 6व्या क्रमांकावर आला आहे। आज जिल्ह्याला 3 कॅबिनेट मंत्रीपदे मिळाली आहेत। GDP मध्ये आघाडीवर असणाऱ्या जिल्ह्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते विकास होणे अपेक्षित होते, मात्र तेवढा विकास झालेला नाही। केंद्रात व राज्यात महायुतीचे स्थिर सरकार असल्यामुळे येत्या 5 वर्षात व तेथून पुढे 10 वर्षामध्ये या कोल्हापूर जिल्ह्याचा विकास हा जलद गतीने व चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे, अशा अनेक कामांच्या बाबत चर्चा या कार्यक्रमामध्ये होणार आहेत, अशी माहिती क्रीडाईचे अध्यक्ष केपी खोत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। येत्या 22 तारखेला क्रीडाई, चेंबर ऑफ कॉमर्स आणि त्याच्या ज्या अलाइड सगळ्या संस्था आहेत, 50 संस्था, अशा आम्ही सगळ्या संस्थांनी एकत्र येऊन 22 तारखेला सायबरमध्ये आनंद भवन या नवीन हॉलमध्ये आम्ही व्हिजन कोल्हापूर 2040 कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। या कार्यक्रमामध्ये आम्ही जिल्ह्याचे 3 खासदार, 3 मंत्री आणि 10 आमदारांना निमंत्रित केलेले आहे। या सर्व मंडळींना एकाच व्यासपीठावरती आणून कोल्हापूर जिल्ह्याचा विकास जो आज अखेरपर्यंत ज्या पद्धतीनं अपेक्षित होता तो झालेला नाही, तो चांगल्या पद्धतीने होण्याच्या अनुषंगाने ज्या योजना सुरू आहेत त्या कोणत्या टप्प्यात आहेत, त्यांना किती निधी मिळाला आहे, त्यांच्या निधीची मागणी करणे आणि नवीन काही संकल्पना, नवीन काही योजना त्यांच्या सगळ्यांच्या समोर मांडून त्या मंजूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा, अशा पद्धतीची एक विनंतीच आमच्या ह्या सर्व संस्थांच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून आम्ही जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि मंत्री महोदय, पालकमंत्री महोदय यांना करणार आहे। आणि आमची त्यांना विनंती राहील की आपण आता महायुती सरकार केंद्र आणि राज्यामध्ये एकच सरकार आहे, त्यामुळे आपल्याला निधीची काही कमतरता कुठेही पडणार नाही, तर आपण सर्वांनी एकत्र येऊन एक फोरम स्थापन करावा, त्याच्यामध्ये या संस्थांचे काही प्रतिनिधी घ्यावे, दर 6 महिन्याला अशी एखादी मीटिंग घेऊन चाललेल्या कामाचा आढावा घ्यावा आणि कोल्हापूरचा विकास चांगल्या पद्धतीने व्हावा, अशी आम्ही त्यांना त्या ठिकाणी विनंती करणार आहे। यावेळी उपाध्यक्ष गौतम परमार, सचिव संदीप मिरजकर, गणेश सावंत, विश्वजित जाधव, संदीप पवार आदी उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राइब करा।